ओम वरलक्ष्मी नमः. सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. तर आज आपण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी केले जाणारे वरलक्ष्मी म्हणजेच वरदलक्ष्मी व्रत हे माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यावर्षी म्हणजेच 28 ऑगस्ट 2026 रोजी शुक्रवारी वरलक्ष्मी व्रत केले जाणार आहे. या दिवशी माता वरलक्ष्मीचे म्हणजेच वरदलक्ष्मीचे पूजन करून त्यांच्या कृपेने घरामध्ये सुख, शांती, आरोग्य, धन, धान्य, ऐश्वर आणि समृद्धी नांदावी अशी प्रार्थना केली जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वरलक्ष्मी पूजेची अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सर्व माहिती पाहणार आहोत. यामध्ये पूजेसाठी लागणारे साहित्य, संकल्प, गणेश पूजन, कलश स्थापना, माता लक्ष्मीचे आवाहन, षोडशोपचार पूजन, मंत्र, 9 गाठींचा विशेष तोरम कसा तयार करायचा, तोरमची पूजा कशी करायची, तोरम हाताला कधी बांधायचा आणि नंतर तो कधी काढायचा, तोरम काढल्यानंतर त्याचं काय करायचं, यासोबतच या पूजेचा मुहूर्त सुद्धा बघणार आहोत. तसेच वरलक्ष्मी पूजेनंतर सुवासिनींना वाण किती जणींना द्यायचे, वाणाच्या ताटात काय काय द्यायचे आणि वाण देताना कोणते शब्द म्हणायचे हेही आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माता लक्ष्मी ही धन, धान्य, ऐश्वर, समृद्धी आणि सौभाग्याची देवी मानली जाते. वरदलक्ष्मी म्हणजे वरदान देणारी लक्ष्मी. वरदलक्ष्मी व्रतामध्ये माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या कुटुंबाचे कल्याण व्हावे, आरोग्य लाभावे, घरामध्ये सुख शांती राहावी आणि समृद्धी नांदावी अशी प्रार्थना केली जाते. या पूजेमध्ये अष्टलक्ष्मींचेही स्मरण केले जाते. आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी या सर्व स्वरूपांची कृपा आपल्या कुटुंबावर राहावी अशी भावना ठेवून ही पूजा करायची असते. तर आता आपण पूजेचा शुभ मुहूर्त कधी आहे हे बघणार आहोत. तर शुक्रवारी दिवसभरामध्ये पूजा करण्यासाठी मुख्यतः 4 शुभ मुहूर्त सांगितलेले आहेत. यातील पहिला आहे सिंह लग्नावरील सकाळी 6:23 ते सकाळी 7:48 त्यानंतर वृश्चिक लग्नावरील दुपारी 12:06 आणि दुपारी 2:20 हा मुहूर्त असणार आहे. तिसरा मुहूर्त आहे कुंभ लग्नावरती सायंकाळी प्रदोष काळी संध्याकाळी 6:16 ते रात्री 7:52 पूजनाचा मुहूर्त असणार आहे. यानंतर वृषभ लग्नावरती रात्री 11:10 ते मध्यरात्री 29 ऑगस्टच्या 11:10 हा शुभ मुहूर्त असणार आहे. परंतु पूजा करत असताना नेहमी सकाळच्या प्रहरातच पूजा करावी, जेणेकरून दिवसभर पूजा आपल्या घरामध्ये राहते. माता लक्ष्मीचा दिवसभर आपल्या घरामध्ये वास राहतो. यानंतर आपण पूजेसाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे ते बघूयात. चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. पाटावर अंतरण्यासाठी स्वच्छ वस्त्र घ्यायचं आहे. गणपती पूजनासाठी गणपतींची मूर्ती किंवा सुपारी घ्यायची आहे. माता लक्ष्मीच्या पूजनासाठी माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा अष्टलक्ष्मीचा फोटो असेल तर तो घ्यावा आणि श्रीयंत्र सुद्धा घ्यायचं आहे. त्यानंतर पूजेसाठी कलश, नारळ, आंबा किंवा विड्याची पाने घ्यायचे, तांदूळ, हळद, कुंकू, चंदन, अक्षता, फुले, फळे, नवीन वस्त्र, त्यानंतर धूप, दीप, नैवेद्य आणि तोरमसाठी दोरा घ्यायचा आहे. दूध, दही, तूप, मध, साखर एकत्र करून पंचामृत तयार करून घ्यायचं आहे. घरामध्ये विष्णू आणि लक्ष्मींचा फोटो असेल तो सुद्धा तुम्ही पूजेमध्ये इथे मांडू शकता. त्यानंतर पूजेसाठी चौरंग किंवा पाट मांडून घ्यावा. त्यावरती विशेषतः पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये विष्णू लक्ष्मींचा फोटो असेल, अष्टलक्ष्मींचा फोटो असेल, गजलक्ष्मीचा फोटो असेल तर हे फोटोंना स्वच्छ फुलांनी पाणी शिंपडून पुसून घ्यायचं आहे आणि यांना हळदी, कुंकू, अष्टगंध लावून सगळ्यांची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी दीपपूजन करून घ्यावं, दिवा लावून घ्यायचा आहे. तर बघा, दिवा नेमका का लावला जातो? कारण दिव्याच्या प्रकाशातून देव जे आहेत ते आपल्याला बघत असतात. या पूजेची साक्ष हा दिवा देत असतो. त्यामुळे दिव्याला हळदी, कुंकू, फूल, अक्षता वाहून दिव्याचं पूजन करून दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपण संकल्प करणार आहोत. कोणत्या इच्छेसाठी हे पूजन करत आहोत हे देवांना सांगणं महत्वाचं असतं. सगळ्यात आधी संकल्प करणार आहोत. तर संकल्पासाठी उजव्या हातामध्ये पाणी घ्या, फूल घ्या, अक्षता घ्या आणि पुढील प्रमाणे संकल्प करायचा आहे. मी अमुक येथे स्वतःचं नाव सांगायचं आहे. आज श्रावण महिन्यातील शुभ शुक्रवारी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य, सुख, शांती आणि दीर्घायुष्य लाभावे म्हणून हे वरदलक्ष्मीचे व्रत करत आहे. हे माता वरदलक्ष्मी, माझ्या घरातील दारिद्र्य आणि संकटे दूर करून तुझ्या कृपेने घरात अखंड लक्ष्मी, धन, धान्य आणि समृद्धी नांदू दे. माझ्या हातून घडणाऱ्या या पूजेचा तू स्वीकार कर आणि आम्हा सर्वांवर तुझा आशीर्वाद सदैव ठेव.
हा संकल्प बोलून झाल्यानंतर हातातील सर्व सामग्री ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. आता यानंतर भगवान गणेशांना अभिषेक आणि पूजन करून घ्यायचं आहे. त्यांच्या पूजेशिवाय कोणतीच पूजा ही संपूर्ण होत नसते, याचं फळ मिळत नसतं. त्यामुळे ताम्हणामध्ये गणपतींची मूर्ती घ्या, नसल्यास सुपारी घ्या. यांना सगळ्यात आधी 2 चमचे शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे. स्नान घालत असताना, अभिषेक करत असताना ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर 2 चमचे सगळ्यात आधी शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. तर पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने गणपतींना अभिषेक करायचा आहे. आणि यानंतर देवपूजेच्या वस्त्राने भगवान गणपतींना पुसून त्यांना आसनावर ठेवून द्यायचं आहे. आणि 2 पानांचे विडे मांडून मी त्यावरती गणेशांना स्थापित केलेलं आहे. त्यांच्या कपाळावरती अष्टगंध लावायचा आहे आणि चरणांवरती हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे. हे झाल्यानंतर तिथे अक्षता अर्पण करायच्या आणि लाल रंगाचं फूल वाहून गणेशांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गणेशांचे पूजन झाल्यानंतर कलश स्थापना करायची आहे. कलश स्थापना करण्यासाठी चौरंगाच्या भागी तांदळांची रास घालून अष्टदल मंडल काढून घ्यायचं आहे. तर हे मंडल काढण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. आता आपण ती बघूयात. तर सगळ्यात आधी चौरंगाच्या मध्यभागी तांदळांची मोठी रास घालायची आहे आणि या गोलाकार वर्तुळाकार राशेच्या 8ही दिशांना थोडे थोडे गोलाकार असे रास मांडायचे आहे. या 8ही लहान लहान तांदळाच्या राशींना पानाकार द्यायचा आहे. म्हणजेच कमळाची पाने, अष्टदल कमळाची पाने या तांदळांपासून बनवायची आहेत. याच्या टोकापासून मध्यापर्यंत लहान लहान अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि मंडलाच्या मध्यभागी हळदी आणि कुंकू अर्पण करायचं आहे. तर हे झालं आपलं अष्टदल मंडल. आणि यानंतर या मंडलावरती कलश स्थापना करण्यासाठी तांब्याचा किंवा पितळेचा कलश घ्यायचा आहे. या पूजेमध्ये ना हळदीला विशेष असं महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणूनच बघा आपण कलशाला सुद्धा हळदीचं छान असं लिंपण करून घेतलेलं आहे. आणि यावरती 8 लक्ष्मींच्यासाठी लाल कुंकवाने 8 बोटे लावून घेतलेली आहेत. हे 8 लक्ष्मींचं प्रतीक आहे. या कलशामध्ये आपल्याला तांदूळ भरून घ्यायचे आहेत. तांदूळ गळ्यापर्यंत गच्च तांदूळ भरून घ्यायचे. या तांदूळ भरल्यानंतर यामध्येही हळदी आणि कुंकू अर्पण करायचं आहे. ही संपूर्ण विधी करत असताना ओम श्री वरलक्ष्मी नमः या मंत्राचा जप करतच ही सगळे कृती करायची आहे, हे लक्षात घ्या. यानंतर कलशामध्ये दक्षिणा, सुपारी आणि फूल घालून कलश पूजन करायचं आहे. हे झाल्यानंतर कलशामध्ये देठाची बाजू कलशामध्ये करून टोकाची बाजू बाहेर काढायची आणि अशा पद्धतीने 5 किंवा 7 विड्याची पाने कलशामध्ये घालून घ्यायची आहेत. ही नागवेलीची पाने कलशामध्ये घातल्यानंतर देवीचे मुख म्हणजेच श्रीफळ पूजन आपल्याला करायचं आहे. तर यासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हळदीला खूप जास्त महत्त्व आहे. अगदी मुखवटा जरी असला ना तर मुखवट्याला सुद्धा विशेषतः हळद लावली जाते. हळदीने पिवळं केलं जातं. पण नारळाला हे करणं इतकं शक्य नसतं. त्यामुळे मी ते हळदीने नारळावरती बघा वर्तुळाकार हळदीने असं गोलाकार काढून घेतलेला आहे आणि याच्या मध्यभागी कुंकू लावून घेतलेला आहे. तर या पद्धतीने मी देवीचा इथे शृंगार केलेला आहे आणि याच्यावरती मुखवटा पण तुम्ही लावू शकता. आता या पूजेमध्ये ना सजावट असेल किंवा शृंगार जो आहे तो खूप वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. तुमच्या आवडी आणि निवडीप्रमाणे तुम्ही साधं शृंगार करू शकता. आता ही पूजा मी पूजेच्या खूप आधी मांडलेली आहे. म्हणजेच वरलक्ष्मी पूजेच्या दिवसाच्या आधी मांडली असल्या कारणाने फार काही शृंगार केलेला नाहीये. फक्त मूळ पद्धत कशी आहे हे दाखवणं या व्हिडिओचा उद्देश आहे. त्यामुळे मी खूप साधा आणि सिंपल ठेवला आहे. पण ज्या दिवशी ॲक्च्युली पूजा असेल त्या दिवशी खूप शृंगार केलं जातं, साडी वगैरे नेसवली जाते. तर हे झाल्यानंतर कलशाला बघा इथे आपण वस्त्रमाळ घालून घ्यायची आहे. कलशावरती फुले अर्पण करा. गजरा असेल तर गजरा घाला. आता कलशाची पूजा झाल्यानंतर काय करायचं, हात जोडून पुढील ध्यान मंत्र म्हणायचा आहे. क्षीरसागर संभूतां क्षीरवर्णं समप्रभां क्षीरवर्ण समं वस्त्रं दधानं हरिवल्लभां. वरलक्ष्मीच्या पूजेमध्ये तोरण बांधण्याला अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र स्थान आहे. हे तोरण उजव्या हाताच्या मनगटावर बांधलं जातं. वरलक्ष्मी पूजेत तोरण बांधण्यामागे काही प्रमुख कारणं आहेत. बघा या 9 गाठी देवी लक्ष्मीच्या 9 रूपांचे अष्टलक्ष्मी आणि 9वी मुख्य वरलक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. प्रत्येक गाठ बांधत असताना देवीच्या 8ही रूप आणि 1 वरलक्ष्मीचं रूपाचं स्मरण करून त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी या धाग्याला 9 गाठी मारल्या जातात.
तोरण हे एक रक्षा कवच असं मानलं गेलेलं आहे. तोरण सौभाग्यवती महिलांनी आपल्या उजव्या हातात बांधल्यामुळे घरातील सदस्यांचे नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण होते आणि त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभते असं म्हणलं जातं. पौराणिक कथेनुसार जेव्हा हे 9 काठींचे तोरण हातावर बांधले जाते तेव्हाच वरलक्ष्मीचे व्रत पूर्ण झाले असं मानलं जातं आणि म्हणूनच तोरण जो आहे तो अत्यंत महत्वाचा असतो. तोरण शिवाय हे संपूर्ण पूजन हे अपूर्ण असतं, हे लक्षात घ्या. वरदलक्ष्मीच्या पूजेच्या तोरणसाठी पिवळ्या किंवा लाल रंगाचा सुती धागा किंवा रेशमी दोरा घ्यायचा आहे. शास्त्रानुसार हे दोन्ही रंग माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आणि शुभ मानले जातात. धागा तयार करताना पुढील गोष्टींची काळजी घ्यायची आहे. पिवळा धागा नसेल तर पांढरा सुती धागा घ्यायचा आहे. त्याला आधी हळद लावून संपूर्ण पिवळे करून घ्यावे. वरदलक्ष्मीच्या पूजेत हळदीने माखलेला पिवळा धागा वापरणं अत्यंत शुभ मानलं जातं. तुम्ही पूजेचा लाल दोरा, ज्याला आपण मौली किंवा कलावा म्हणतो, तो सुद्धा वापरू शकता. धागा घेताना तो पुरेशा लांबीचा घ्या आणि त्यावर 9 गाठी मारा. प्रत्येक गाठ मारताना ओम वरलक्ष्मी नमः किंवा लक्ष्मींच्या नामांचं स्मरण करायचं आहे. हा धागा पूजेच्या वेळी कलशाजवळ देवीच्या चरणाशी ठेवून त्यांची हळद, कुंकू आणि अक्षता वाहून पूजा करायची आहे. संपूर्ण पूजन झाल्यावरती सौभाग्यवती स्त्रियांनी उजव्या हाताच्या मनगटावरती हे तोरण बांधायचे आहे. पूजा झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी तोरण काढण्याची आवश्यकता नाही. परंपरेनुसार तो काही दिवस मनगटावर ठेवला जातो. काही कुटुंबामध्ये 3 ते 9 दिवस ठेवण्याची पद्धत आहे, तर काही ठिकाणी पुढील शुक्रवारपर्यंत किंवा अधिक काळ ठेवला जातो. तोरण काढल्यानंतर तो कचऱ्यात किंवा अशुद्ध ठिकाणी टाकू नये. काही कुटुंबामध्ये तो देवघरात किंवा माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून घरामध्ये धनधान्य आणि पैसा यावा यासाठी तिजोरीमध्ये ठेवला जातो. ही झाली तोरण विषयी संपूर्ण माहिती. आता आपण श्रीयंत्र पूजन किंवा लक्ष्मी पूजन कसं करायचं ते बघूयात. घरामध्ये जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर त्याचंही पूजन करणं आवश्यक आहे. श्रीयंत्रामध्ये 108 लक्ष्म्यांचा वास असतो असं म्हणलं जातं, म्हणून श्रीयंत्र पूजन ह्या पूजेमध्ये अत्यंत महत्वाचं आहे. तर बघा, तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र घ्या, लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती घ्या आणि दोन्ही असतील तर दोन्हींचं सुद्धा पूजन पुढील प्रमाणे करायचं आहे. तर श्रीयंत्राला सगळ्यात आधी किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीला सगळ्यात आधी अभिषेक करून घ्यायचा आहे. तर शुद्ध पाणी, पंचामृत यानं स्नान घालायचं आहे, अभिषेक करायचा आहे. ओम श्रीम श्रीये नमः किंवा महालक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणत अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने श्रीयंत्राला अभिषेक केल्यानंतर ताम्हणामध्ये ताम्हण पुसून घ्यायचं. ताम्हणातील पंचामृत बाजूला काढून घ्यायचं आणि शुद्ध पाण्याने 1 किंवा 16 वेळा श्री सुक्त म्हणत अभिषेक जळत करायचा आहे. मग तुम्ही ते मूर्ती घ्या किंवा श्रीयंत्र घ्या, काही घेतलं तरी चालेल, परंतु शुद्ध पाण्याने 1 वेळा किंवा 16 वेळा श्री सुक्ताचं वाचन करायचं. आणि यानंतर जे आहे ताम्हण पुसून कोरडं करायचं. त्यामध्ये त्या ताम्हणामध्ये 2 पानांचे विडे ठेवायचे आणि त्यावरती यंत्र किंवा मूर्ती ठेवून द्यायची आणि यावरती श्री सुक्त एकदा म्हणत जे आहे ना ते मृगी मुद्रेने कुंकुमार्जन करायचं आहे. कुंकुमार्जन जे आहे ते करायचं आहे, कारण पौर्णिमा आहे आणि यासोबतच वरलक्ष्मीचं पूजा आहे. त्यामुळे श्रीयंत्र पूजन किंवा लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्व असतं. त्यामुळे इथे कुंकुमार्जन सुद्धा करायचं आहे. यानंतर संपूर्ण पूजेला धूप आणि दीप याने औक्षण करायचं आहे. हे झाल्यानंतर घरामध्ये गोडाधोडाची खीर असेल, शिरा असेल किंवा ड्रायफ्रुट्स असतील, फळे असतील, या सगळ्यांचा नैवेद्य माता वरदलक्ष्मीला दाखवायचा आहे आणि नैवेद्य झाल्यानंतर कापूर आरती करायची आहे. अशा पद्धतीने हे संपूर्ण पूजन करायचं आहे. पूजन झाल्यानंतर कनकधारा स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, श्री सूक्त, तसेच कमलात्मज मंत्र, षोडशी मंत्र अशा मंत्रांची सेवा सुद्धा करायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील. वरलक्ष्मीच्या पूजेतील आणखीन एक सुंदर परंपरा आणि महत्वाचा भाग म्हणजे सुवासिनींना वाण देणं. वाण हे केवळ काही वस्तूंचं ताट नसून सौभाग्य, सन्मान आणि समृद्धीचं प्रतीक आहे. वरलक्ष्मी पूजेची सांगता ही सुवासिनींना वाण देण्यानेच होणार आहे. त्यामुळे किती सुवासिनींना वाण द्यावं? तर बघा, 1, 3, 7 किंवा 9 सुवासिनींना वाण देऊ शकता. वाणामध्ये कोणकोणत्या गोष्टी असाव्यात? तर वाण देण्यासाठी सगळ्यात प्रथम हळदी आणि कुंकू घ्यावं. खण किंवा सुती रेशमी ब्लाऊज घ्यायचा आहे. एखादे फळ घ्यायचं आहे. हिरव्या काचेच्या बांगड्या असाव्यात. 2 विड्याची पाने, अखंड सुपारी तांबूल म्हणून घ्यायचं आहे. यथाशक्ती दक्षिणा सुद्धा द्यायचा आहे. या सर्व वस्तू वाणामध्ये द्यायच्या असतात. सुवासिनी घरी आल्यानंतर त्यांचा आदराने सत्कार करावा.
त्यानंतर त्यांना आसनावर बसवून हळदी कुंकू अक्षता आणि अत्तर लावायचं आहे. वाण दोन्ही हातांनी प्रेमाने त्यांच्या हातात किंवा ओटीमध्ये द्यायचं आहे. वाण देताना मनापासून आशीर्वादाची भावना ठेवायची आहे. वाण देत असताना सुवासिनींच्या डोक्यावर अक्षता ठेवून पुढील मंत्र म्हणायचा आहे. वरलक्ष्मी प्रसादेन अखंड सौभाग्यमस्तुते, अर्थात माता वरदलक्ष्मीच्या कृपेने तुमचे सौभाग्य आणि कुटुंबाचे कल्याण सदैव राहो अशी प्रार्थना करायची आहे. वाण देऊन झाल्यानंतर सुवासिनींचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि माझ्या पूजेत काही चूक झाली असल्यास क्षमा करावी आणि मला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद द्यावा. त्यानंतर हळदी कुंकू लावून त्यांना प्रेमाने निरोप द्यायचा आहे आणि शेवटी वरलक्ष्मी मातेला पुढील प्रार्थना करायची आहे. आमच्या घरावर तुझी कृपा दृष्टी सदैव राहू दे. आमच्या घरात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी नांदू दे. अन्नधान्याची कमतरता भासू नये. कुटुंबातील सर्व सदस्यांचे कल्याण होऊ दे. सर्वांना सद्बुद्धी समाधान आणि उत्तम आरोग्य लाभू दे. माता लक्ष्मीच्या अष्टरूपांची कृपा आमच्या संपूर्ण कुटुंबावरती राहू दे अशी प्रार्थना वरदलक्ष्मी मातेला करायची आहे. आणि अशा पद्धतीने हे संपूर्ण व्रत इथं पूर्ण होत आहे. पूजेनंतर दुसऱ्या दिवशी कलशातील धान्य आपल्या इतर धान्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि याचे पुढील 2 ते 3 दिवस अन्न बनवून खायचं आहे. तर ही आहे वरदलक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. काही शंका असतील तर मला खाली कमेंटमध्ये विचारा. चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशा महत्त्वपूर्ण आणि शास्त्रोक्त पूजाविधी आणि माहितींच्यासाठी स्वामी सेवाविथ अमृता या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची आणि तुमच्या आशीर्वादाची मला खूप गरज आहे. तर चला भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री वरलक्ष्मी नमः.